श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 24 अर्धनारीनटेश्वर विवरण. त्यानंतर मी शंकर भट्ट श्री धर्मगुप्त यांना विचारले, भगवान शिवाने वेगवेगळी आभूषणे व शस्त्रे धारण केली आहेत, त्याचा गर्भितार्थ काय आहे, खुलासा करून सांगावे. यावर धर्मगुप्त म्हणाले, अरे शंकर भट्टा, पाशांकुश हे गणपतीचे प्रमुख आयुध आहे. त्याचप्रमाणे सुदर्शन चक्र हे श्री विष्णूंचे मुख्य आयुध आहे. त्रिशूल हे भगवान शंकराचे मुख्य आयुध आहे. त्रिशूलाला वरच्या बाजूस 3 अणकुचीदार टोके असतात, जी अग्निज्वालेच्या रूपात असतात. ही 3ही टोके मिळून एकच शूल हस्ताप्रमाणे असतात. ही 3 टोके सत्व रज तम या त्रिगुणांची निदर्शक आहेत. या त्रिगुणाचे एकत्व त्रिगुणातीत आहे. त्रिशूल हाच गर्भितार्थ सूचित करतो. श्वासाचे चलन वलन पिंगला नाडीद्वारे होऊन तो कपाळाच्या मध्यभागातून शिरस्थानापर्यंत पोचतो. इडा, पिंगला व सुषुम्ना या 3 नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत. यालाच नाड्यांचा त्रिवेणी संगम असे म्हणतात. हा त्रिशूलाचा गर्भितार्थ आहे. शिवाचे दुसरे आभूषण आहे नागभरण. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर अष्टसिद्धी प्राप्त होतात. कुंडलिनी सर्पाच्या आकारात असते. हे सुचविण्यासाठी भगवान शंकराचे नामकरण नागभरण असे करण्यात आले. शिवाला ईश्वर असेही म्हणतात. या सर्व महासिद्धी सर्पाप्रमाणेच धोकादायक आहेत. या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे आणखी एक दिव्य नाव ईश्वर असे सुद्धा आहे. शिवाच्या त्रिशूलाला डमरू बांधलेला असतो. ध्वनीचा गुण नाद हा आकाश गुण आहे. आकाशात ध्वनी हा प्रकंपनांच्या माध्यमातून विचलन करतो. आपण मंत्रजप केल्याने अथवा मंत्रांचे श्रवण केल्याने प्रकंपने निर्माण होतात. प्रकंपनातून ध्वनी उत्पन्न होतो. तो ध्वनी डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो. मंत्र पुरश्चरण केल्यामुळे योग्याला आनंद प्राप्त होतो. या आनंदावस्थेत तो नृत्य करतो. त्याचेच प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतात. 2 भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते. आज्ञाचक्र हेच समस्त ज्ञानाचे केंद्र आहे. ज्ञानी पुरुषाला अतींद्रिय दृष्टी प्राप्त होण्यासाठी त्याच्या ज्ञान केंद्राचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. याच चक्राद्वारे योग्याला भूत, भविष्य व वर्तमानाचे यथार्थ ज्ञान होते. यालाच परमेश्वराचा 3रा नेत्र असे म्हणतात. या ज्ञाननेत्राच्या विकासाने कामस्वरूप मदनाचे दहन करणे शक्य होते. शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असे म्हणतात. योगाग्नीमुळे सर्व वासना भस्म होऊन योग्याला परमशांतीदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो. ज्ञानाच्या स्थितीचा रंग पांढरा असतो असे म्हणतात. तीच विभूती होय. विचार आणि वासना यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यानंतर शुद्ध ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे आनंदाची निष्पत्ती होते. ज्ञानाची शुद्धी 4 प्रकारे होते. 1 आधिभौतिक, 2 आधिदैविक, 3 आध्यात्मिक आणि 4 मानसिक. याचाच संकेत म्हणून शिवभक्त विभूतीच्या 4 रेषा आपल्या कपाळावर लावतात. शिलाजीत नावाची मोरांब्यासारखी दिसणारी एक दिव्य औषधी असते. या औषधीच्या सेवनाने नित्य यौवन प्राप्त होते. पूर्वकाळी शिलाद नावाचे महर्षी केवळ खड्यांचा आहार करून आपला निर्वाह करीत असत. त्यांचाच अवतार नंदीश्वराच्या रूपात झाला. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत झाला. रुद्राचे स्थान आर्द्रा नक्षत्र आहे. उमामहेश्वराचे अर्धनारी नटेश्वराचे रूप सूचित करणारी राशी मिथुन आहे. या राशीच्या अगोदर वृषभ राशी असते. हा वृषभच नंदीश्वर आहे. नंदी हा धर्माचे प्रतीक आहे. निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवाने दग्ध केले होते. त्यानंतर तो निराकार अनंग होऊन उच्च प्रकृतीच्या दिव्य दाम्पत्य धर्माशी त्याचा अनुबंध झाला. म्हणून श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषींचे शिष्यत्व स्वीकारून अत्यंत निष्ठेने शिवोपासना केली होती. शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी पूर्वजन्मीचा निम्न जातीचा मन्मथ हा प्रद्युम्न या नावाने जन्माला आला. ही वृषभ राशी मन्मथ व काम या दोघांचे स्थान आहे. धर्मबद्ध असलेल्या सर्व कामना उन्नत प्रकृतीच्या असतात. त्या पूर्ण करणे धर्मविहित आहे हे कळण्यासाठी वृषोत्सर्जना नावाचा विधी करतात. तांत्रिक सिद्धी व शक्ती व्याघ्राप्रमाणे भयंकर प्रमादकारी असतात. त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रतीक म्हणून परमेश्वर व्याघ्राजिन धारण करतात. व्याघ्र हे शक्तीचे वाहन आहे. चर्मधारी शिव हेच सुचवतात की त्यांनी शक्तीला वश केले आहे.
जगाचे शुद्धीकरण करणारी, शिवाच्या जटेतून उद्भूत होणारी पवित्र गंगा नदी हीच ब्रह्मज्ञान, निरंतर प्रवाहमान प्रज्ञा आणि अमरत्व प्राप्ती यांचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे चंद्रकोर नित्य प्रसन्नतेमुळे मिळणाऱ्या आल्हादमयी आनंद स्थितीचे प्रतीक आहे. म्हणून त्या चंद्रकलाधाराचे स्वरूप अमरत्वाची प्राप्ती व अनिर्वचनीय आनंद याचा स्रोत आहे. माणसाला जीवन देणारी जीवनशक्ती 2 भागात विभागलेली असते. स्त्रीच्या गर्भाशयात बीजांड रूपात आणि पुरुषात वीर्याच्या रूपाने स्थित असते आणि या दोहोंच्या संयोगाने जीवाची निर्मिती होते. अर्धनारीश्वर तत्वाचा हा गर्भितार्थ आहे. परंतु निर्मितीच्या प्रक्रियेत गांडुळाप्रमाणे माता आणि पिता या दोघांचे गुणधर्म असतात. पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये स्त्री स्वभाव आणि पुरुष स्वभाव या दोहोंचे सह अस्तित्व असते. शरीराच्या उजव्या बाजूस पुरुष शक्ती आणि डाव्या बाजूस स्त्री शक्तीचा वास असतो. हे विशेष लक्षात घेण्यासारखे तथ्य आहे. शरीराच्या उजव्या भागात प्रवाहमान असलेली श्वासरूपी शक्ती ही पिंगला नाडी आहे. डाव्या भागात वाहणारी श्वासरूपी शक्ती इडा नाडी या नावाने ओळखली जाते. प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास शरीरात उष्णता वाढते म्हणून तिला सूर्य नाडी म्हणतात आणि डाव्या बाजूने श्वास घेतल्याने शीतलता मिळते, त्यामुळे तिला चंद्र नाडी असे म्हणतात. कालपुरुषाच्या शरीराच्या राशीचक्रात मेष राशीपासून तुला राशीपर्यंत उष्णता देणारे 6 महिने सूर्य नाडी आणि अश्विन महिन्यांपासून फाल्गुन महिन्यापर्यंतचे 6 महिने शीतल अर्थात कमी उष्ण असल्याने चंद्रनाडी असे मानले जातात. चंद्र सूर्याच्या गतीमुळेच पौर्णिमा आणि अमावस्या निर्माण होतात. योगी पुरुष आपल्या विशिष्ट अशा प्रकारच्या साधनेने कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान असे त्रिकाल ज्ञान प्राप्त होते. या कालचक्रालाच अर्धनारीश्वर तत्व किंवा अविभक्त युगल तत्व म्हटले जाते. दिवस रात्र, पौर्णिमा, अमावस्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृश्यमान होत असतात. यांचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते. रात्र नसेल तर दिवस आणि दिवस नसेल तर रात्र असूच शकत नाही. मातापित्याच्या रूपाने संबोधिले जाणारे अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या चलनास कारणीभूत होत असतात. शिवाचे कार्य संहारक आहे असे आपण म्हणतो. त्याचा गर्भितार्थ पुरातन सृष्टीचा अंत होऊन नवीन सृष्टीचे सृजन असा आहे. सृष्टीत अतिसहजपणे बदल होत असून नूतन सृष्टीचा आविर्भाव होतो. काही काळ त्या स्थितीत राहिल्यावर तिचाही ऱ्हास अटळ असतो. समस्त अस्त्रशस्त्र मंत्रविद्या सिद्ध होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशान रुद्राचा अनुग्रह असणे आवश्यक असते. त्याचवेळी मी धर्मगुप्त यांना शिव, पार्वती आणि आर्द्रा नक्षत्राच्या घनिष्ठ संबंध याविषयी सविस्तर माहिती सांगण्याची विनंती केली. तेव्हा धर्मगुप्तांनी सांगितले, पळत असलेल्या हरणाची शिकार करीत असलेल्या रूपात रुद्र मृगव्याध रुद्र या नावाने दर्शन देतील. हे दिव्य रूप आकाशातील आर्द्रा नक्षत्रामध्ये दिसेल. ग्रहसंचाराचा प्रभाव. धर्मगुप्त यांनी पुढे सांगितले, या मृगव्याध रुद्राचे रूप नक्षत्र मंडळातील मिथुन आणि कर्क राशीच्या पलीकडे दूरवर दिसेल. या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू, केतू, शनी यासारख्या पापग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध आणि संहार यासारख्या घटना घडतात. कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्य बाण धारण केलेल्या उग्र मूर्ती असलेल्या रुद्राचेच मन्यू देवता रूप असे वर्णन वेदांनी केले आहे. त्या रुद्रमूर्तीचे आयुध त्रिशूल नसून फक्त धनुष्य आहे. माघ महिन्यातील अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात. प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला मास शिवरात्री असे म्हणतात. शनिप्रदोष समय ईश्वर आराधनेचे फळ म्हणजे शनिग्रह दोषाचे निवारण. महाशिवरात्री मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते. शनिवारी त्रयोदशी असल्यास त्याला शनिप्रदोष असे म्हणतात. या शुभदिनी शिवार्चन करून शनिदेवांना अत्यंत प्रिय असलेले तिळाचे दान केल्याने शनीमुळे निर्माण झालेल्या विविध आपत्ती आणि प्रारब्ध दोषांचे निवारण होते. शिव ही शनीची आदिदेवता असल्याने तिळाच्या तेलाने शिवाची आराधना केल्यास शनिदेवाच्या बाधेचे निराकरण होते, निवृत्ती होते. शनिवारी प्रदोषकाली शिवाराधना केल्यास समस्त कर्म दोषरहित होऊन आपल्याला सुख आणि शांती लाभते. शनी ही कर्मकारक देवता आहे. शिव ही संहारक देवता आहे. शनी प्रदोषकाली शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्मांच्या महापापांचे भस्म करून शुद्ध, नूतन, दिव्य, तेजोमय शुभस्पंदनाद्वारे मानवाचे मन
बुद्धी, अहंकार, चित्त यांची आत्मशुद्धी करून नवीन जन्माच्या प्राप्तीला सहाय्यक ठरते. अशा प्रकारच्या अर्चनेने शनिदेवाचा क्रोध शांत होतो. त्या जीवाच्या दुर्दैवाचे कारण असणाऱ्या त्याच्या दुष्कर्मांच्या अदृश्य शक्ती शनिवारी रात्रीच्या वेळी महाकाल स्वरूपी असलेल्या महाकालीच्या शक्तीत विलीन होतात. दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी सूर्योदयाच्या वेळी सूर्यमंडळाच्या मध्यभागी असलेल्या त्या महाशक्तीचा साधकाला अनुग्रह प्राप्त होतो. याच वेळी त्याच्या नूतन जीवनाची सुरुवात होते. त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचे गाठोडे श्री परमेश्वराच्या योगाग्नीत जाळले जाते. पंचभूतात्मक शिवस्वरूप. शिवशंकर हे पंचभूतात्मक आहेत. आपल्या शरीराच्या मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असते. याचेच प्रतीक म्हणून साधक पार्थिव लिंगाचे पूजन करतो. स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व असते, त्याचे प्रतीक जललिंग असते. मणिपूर चक्रात अग्नितत्व असते व त्याचे प्रतीक ज्वालालिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ असेही म्हणतात. हृदयातील अनाहत चक्र हे वायुतत्वाचे स्थान असते, त्याचे प्रतीक वायुलिंग आहे. कंठातील विशुद्ध चक्राचे स्थान आकाश आहे व त्याला चिदंबर लिंग असे म्हणतात. आकाशलिंग म्हटले जाणाऱ्या चिदंबर लिंगाला कोणताही आकार नसतो. या पंचभूतात्मक लिंगाची आराधना, दर्शन आणि अर्चना ही विशेष फलदायी असते. चिदंबर क्षेत्रात पडद्याच्या मागे लपवून ठेवलेले चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्ये काहीच न दिसणे असे आहे. शुद्ध आकाश म्हणजे शिवाचे आत्मलिंग होय. हृदय हेच चित स्थान असल्याने आत्म्याचे निवासस्थान आकाशच असते. खरे पाहता आकाशाला आकारच नसतो. एकाग्र चित्ताने निज आत्मतत्वाचे ध्यान करणाऱ्या योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांड, नक्षत्र, तारे इत्यादींचे दर्शन होते. ऋण अर्थात पाप आणि अऋण म्हणजे निष्पाप. परमेश्वराचा वास हृदयाच्या आकाशात असतो. तोच परमेश्वर अरुणाचलेश्वराच्या रूपात, अरुणाचल या पर्वतात एका महासिद्धीच्या रूपातही अरुणाचलात आहे. त्यांच्या केवळ दर्शनानेच पापांचा क्षय होतो. तोच अरुणाचलेश्वर आज मानवाकृती धारण करून पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपात अवतरित होऊन समस्त मानव जातीला मुक्त करण्याच्या उद्देशाने सध्या कुरुगड्डीमध्ये आपल्या दिव्य तेजाने विलसत आहे. कुरुगड्डी अरुणाचल पर्वताप्रमाणे आहे. अर्धनारीश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. अरुणाचलातील महासिद्धांनी या तपस्व्याचे रूप घेतले आहे. ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे, तसेच कुरुगड्डी सुद्धा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे रूपच आहे. अरुणाचलातील शिवलिंगात शिवशक्ती आहे, त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपातही शिवशक्ती आहे. अरुणाचलातील महासिद्धाच्या रूपातील परमेश्वराचे दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असते, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातील महासिद्धाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रीतीने होते. धर्मगुप्तांचे हे वक्तव्य ऐकून मी त्यांना विनंती केली, महाराज, मी आतापर्यंत असे ऐकले होते की श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेशाचे संयुक्त स्वरूप आहे, परंतु तुम्ही ते शिवशक्ती स्वरूप असल्याचे सांगितले. तसेच शनिप्रदोषकाली केलेली शिवाराधना अत्यंत फलदायी असल्याचेही तुम्ही सांगत आहात. हे सर्व ऐकून मी गोंधळून गेलोय. मला या सर्व गोष्टी उलगडत नाही, तेव्हा कृपा करून हा विषय अधिक स्पष्ट करून सांगावा. माझा प्रश्न ऐकून धर्मगुप्त हसून म्हणाले, अरे बाबा, श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्त ऋषींना सुद्धा अवगत होऊ शकले नाही, तरी पण माझ्या सामर्थ्याप्रमाणे मी तुला हा विषय समजावून सांगण्याचा अवश्य प्रयत्न करीन. श्री व्यंकटेश प्रभू कृतयुगाच्या प्रारंभापासूनच आहेत. त्यांनी दशरथ राजाला वर देऊन सांगितले होते की ते रामचंद्र या नावाने दशरथांच्या घरी जन्म घेतील. कौसल्या तनय श्रीराम या नावाने देखील स्वामींची म्हणजे श्री व्यंकटेशांची पूजा काही लोक करतील. भक्तांनी काही काळ शक्ती स्वरूप अर्थात बाल त्रिपुर सुंदरी या स्वरूपातही व्यंकटेश्वर स्वामींची आराधना केली. आणखी काही काळानंतर त्यांची आराधना शिवस्वरूपात केली गेली आणि काही साधकांनी तर त्यांची सुब्रह्मण्यम या स्वरूपात सुद्धा अर्चना केली. त्यानंतर श्री रामानुजाचार्यांच्या पुढाकाराने वैष्णवांनी श्री महाविष्णू रूपात त्यांची आराधना केली. बौद्ध लोक त्यांना महाशून्य असे म्हणतात. ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. साधकांनी श्रद्धा भक्तीने त्यांना त्यांच्या कोणत्याही रूपात साध घातली तर ते आपल्या भक्तांची आर्त हाक ऐकून भक्तांचे रक्षण करण्यास धावून येतात व आपणच परमेश्वर असल्याचे सिद्ध करतात.
आपल्या साधकांना लीला दाखविणारे या माया नाट्याचे सूत्रधार स्वामीच आहेत. तेच आज श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने जगात वावरत आहेत. श्रीपाद प्रभूंच्या वामभागात शक्तीचा संचार असतो आणि उजव्या भागात शिवाचा संचार असतो. त्यामुळे ते शिवशक्ती स्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो. हृदय हे दयेचे आणि अनाहत चक्राचे स्थान आहे. इथूनच शक्ती ऊर्ध्व चक्राकडे आणि अधो चक्राकडे म्हणजेच मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते. याच कारणामुळे ते अजूनही एका दिव्य चैतन्यमय शरीराने श्री पद्मावती व श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या रूपात आहेत. श्रीपाद प्रभू वाणी, सरस्वती आणि हिरण्यगर्भाचे म्हणजे ब्रह्म याचे सुद्धा स्वरूप आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या स्वरूपांमधून स्वतःला व्यक्त करणाऱ्या वाणीचा अर्थात सरस्वतीचा वास त्यांच्या जिव्हेवर असतो. वाणी मातेचे दिव्य मानस व हिरण्यगर्भाचे दिव्य चैतन्य हे अद्वैत स्थितीत असते. वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे तीनही प्रकाराचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करणे. त्यांच्या एक शरीर व दुसरे शरीर यामध्ये थोडे सुद्धा साधर्म्य नसते. वाणी हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर, शिव पार्वतीचे चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर एकाच वेळी हे सर्व धारण करून त्याशिवाय त्या सर्वांच्या पलीकडे श्रीपाद श्रीवल्लभ असे एक आणखी दिव्य चैतन्य शरीर ते धारण करतात. हीच त्यांची योग माया आहे, त्यांची वैष्णव माया आहे आणि तेच चिदंबर रहस्य आहे. त्यांना द्वैत किंवा अद्वैत किंवा विशिष्टाद्वैत यामधून एक किंवा या सर्वांच्या वर या सर्व पंथांच्या पलीकडील त्यांचे एक वेगळे अस्तित्व आहे असेही म्हणता येईल. याचे कारण म्हणजे त्यांच्या योग मायेला, त्यांच्या वैष्णव मायेला कोणत्याही मर्यादा नाही. ज्यांनी जगन्मोहिनीचे आकर्षक रूप घेऊन फक्त देवतांमध्येच अमृताचे वाटप केले, त्यांनी आपल्या मोहिनी रूपाने परमशिवालाही भुरळ पाडून मदनाच्या मदतीशिवाय आकृष्ट करून घेतले. धर्मशास्त्रालाही जन्म देणाऱ्या ज्ञानी आणि चतुर अशा प्रभूंसाठी काय अशक्य आहे, जो मोहिनी स्वरूपात असताना स्वतःच धर्मशास्त्र म्हणून अवतरित झाला. आहा, काय चातुर्य आहे त्यांच्या या शब्दांनी मी आश्चर्यचकित झालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 24 समाप्त.